अजब रमा राघवची जोडी. Hey, beautiful. Mirror, mirror on the wall. Tell me, जगात सगळ्यात ब्युटिफुल कोण? Cause one and only Rama Paransky. हे मिरर, तुला माहित आहे का? तू जगात सगळ्यात लकी पर्सन आहेस. Why? बिकॉज जेव्हा मी रेडी होते तेव्हा तू मला सगळ्यात पहिले बघतोस. कारण मी सगळ्यात ब्युटिफुल अँड गॉर्जियस. फोटोज काढत राहा आणि काही चांगले शॉट्स वाटले तर व्हिडिओ पण तयार करा. हं? बाकी सगळं झालं की मला नंतर लॅपटॉप वरती द्या. या. अरे बापरे, पूजेसाठी हे कपडे? गिरीशने हिला असं बघितलं तर खूप चिडतील. रमा, एक मिनिट. तू पूजेला अशी येणार आहेस? अशी म्हणजे मला सांग, तुला माझ्या प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं नाही. बाळा, आज आपल्याकडे पूजा आहे की नाही? पूजेसाठी हे कपडे बरोबर नाही आहेत ग. त्यात आज आपल्याकडे खूप माणसंही येणार आहेत. तू एक छानशी साडी नेसलीस तर अजून छान दिसशील. व्हॉट? साडी आणि मी नेसणार? हॅव यू लॉस्ट युअर माइंड व्हॉट? काय बोलतेस तू? अगं, शाळेत साध्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये पण साडी नाही नेसलेली. आणि एक मिनिट, मला सांग, तू माझ्या ड्रेसच्या बाबतीत कमेंट का करतेस? तुझा काय संबंध? साईड लाव. बरं बरं, साडी नाही तर नाही. निदान सलवार कमीज घालशील का? नाही, तुझ्याकडे नसेल. मी एक काम करते, मी आरुषीला सांगू का? ती तिचा देईल तुला एखादा. मी आणि सलवार कमीज, ते सुद्धा तुझ्या मुलीचा. इतके वाईट दिवस नाही आला ना माझ्यावर. आणखी एक गोष्ट, तू माझी लाईफ कंट्रोल करायचा प्रयत्न करू नकोस. अगं, मी असं कशाला करू? फक्त तुला अशा कपड्यात बघितलं तर तुझ्या डॅडनी पाहिजे. ते मी बघून घेईन. ओके, तू मला शिकवू नकोस. आता तू तुझा आणि माझा दोघींचा पण टाइम वेस्ट करते. सकाळपासून बघते. हाय गर्ल्स. हाय. झालात रेडी? सॉरी, खूप उशीर झाला ना यायला. हो ना ग, आणि व्यवस्थित मेकअप करायला सुद्धा वेळ नाही मिळाला. नेव्हर माइंड. चल माझ्या रूम मध्ये, आपण टचअप करू. चल. रमा खरं तर मनाने खूप स्वच्छ आहे, पण तिला समज कधी येणार? लावण्यातही सुद्धा तिला आणखी बिघडवून ठेवतात. पण माझी खात्री आहे, चूक काय बरोबर काय हे रमाला शिकवणारा कोणीतरी नक्कीच येणार. स्वागतम स्वागतम सगळ्यांना. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू करंदीकर, तुम्ही येऊ शकलात, बरं झालं. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. झाली का सगळी तयारी? हो, तयारी सगळी झाली आहे. मुहूर्त जवळ येत चाललाय, पण अजून गजानन गुरुजी आले नाही. गजानन गुरुजी दिलेली वेळ कधीही चुकवत नाही. 7:30 म्हणाले होते, 7:27 झाले.
येतील एवढ्या. आणि ते 3 मिनिटात नाही आले तर त्यांना उशीर झाला तर तू त्यांना काहीही बोलणार नाहीयेस. पण आपली रमा वेळेवर आली होती तरीही तू तिला सुनवायला सुरुवात केली होतीस. लावण्या, गजानन गुरुजींना उशीर होणार नाही. ओके. आई गुरुजी आले. या 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 नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचीच वाट बघत होतो. काय झालं यजमान? नाही, गजानन गुरुजी दिसत नाहीत म्हणून शोधत होतो. हो, त्यांची तब्येत अचानक खूप बिघडली हो, म्हणून त्यांना यायला नाही जमणार. अरे देवा. पण तुम्ही काळजी करू नका, हे आहेत ना, हे त्यांचे धाकटे सुपुत्र राघव, हे पूजा सांगतील. पण गजानन गुरुजी खूपच आजारी आहेत का? म्हणजे थोडा वेळ तरी आले असते. त्यांना नाही जमणार हो. पण तुम्ही काळजी करू नका, तुमची पूजा अगदी निर्विघ्न पार पडेल बघा. 1 मिनिट. हा पार पाडला. अजून शाळेतून सुद्धा बाहेर पडलेला दिसत नाहीये. हा पूजा सांगणार आहे. लावण्या, साधी पूजा नाहीये ही. बिझनेस टायकून गिरीश परांजपेंच्या साठीची पूजा आहे. कोणीतरी ऐरा गैरा येईल, पाटावर बसेल आणि ही पूजा पार पाडेल, शक्यच नाही. लावण्या, तू जरा थांबशील का प्लीज? का थांबू? कम ऑन गिरीश, तुझ्या ह्या पूजेसाठी डेकोरेशनवर, इन्व्हायटीजवर लाखो रुपये खर्च झाले. लाखो रुपये. यू गॉट इट? कोणीही येईल, पाटावर बसेल, 2-4 बेसिक मंत्र म्हणेल आणि पूजा उरकेल, असं चालणार नाही. झेपणार आहे याला? And let me remind you, गिरीश, पूजेला बसायच्या आधी आपण गुरुजींच्या पाया पडतो. लायकी आहे का ह्याची आपण ह्याच्या पाया पडावं? गजानन गुरुजींना आत्ताच्या आत्ता फोन कर, त्यांना इथे बोलावून घे. अगं, त्यांची तब्येत बरोबर नाहीये म्हणाले ना हे. आय डोंट केअर. आय जस्ट डोंट केअर. मला माहिती आहेत नाही असली लोक, त्यांना भरभक्कम दक्षिणा देतो ना आपण, म्हणून. लावण्या, व्हॉट लावण्या? मी या लोकांना बरोबर ओळखते गिरीश, म्हणूनच तर एक्सपिरियन्स गुरुजींच्या ऐवजी या इनएक्सपिरियन्स्ड मुलाला पाठवले त्यांनी. धड श्लोकही म्हणता येत नसतील याला, आणि हा पूजा सांगायला निघाला. नाही, मी आपली ही अशी फसवणूक होऊ देणार नाही. तू फोन दे. लावण्या, फोन दे. काय काय चाललंय? हा, गंमत चाललीये? मजा बघतोयस? नर्वस.
गुरुजी. लावण्या लावण्या माझं एकदा ऐकशील का प्लीज? काय करतेस तू? लावण्याताई ऐका ना. ओम आनो भद्राकृतं वयं तु विश्वतो दब्धासु अपरितासु उद्भिदाः देवानां यथा सदमिदवृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिर्ऋजूयतां देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगं मित्रमदीतिं दक्षमस्त्रिदम् आर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती न सुभगामयस्करत् स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. वा 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 वा, अप्रतिम. इतका खणखणीत आवाज मी पहिल्यांदा ऐकलाय. खरोखर तुमची वाणी इतकी शुद्ध आहे की साक्षात सरस्वती श्लोक म्हणते की काय, असा भास मला झाला. माफ करा राघव गुरुजी, अजाणतेपणी तुमच्या ज्ञानावर, तुमच्या कौशल्यावर माझ्या पत्नीनं शंका घेतली. तिच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. माफ करा. अहो त्याची काहीच गरज नाहीये. तुमच्या घरचं कार्य सिद्धीस जावं ह्याचीच त्या खात्री करून घेत होत्या. तुम्हा सर्वांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, सुख आणि ऐश्वर्य लाभो, हीच देवाचरणी प्रार्थना. वा राघव गुरुजी, गजानन गुरुजींचे सुपुत्र शोभता खरे. तुम्ही आज आमच्या घरची पूजा सांगणार हे खरोखर आमचं भाग्य आहे. पूजेला सुरुवात करा, पण त्या अगोदर आम्हाला आशीर्वाद द्या. दीर्घायुषी भव. या. सुख समृद्धी भव. हे बाळा, यशस्वी भव. यशस्वी भव. लावण्या, लावण्या, थांब. नीट पायावर डोकं ठेवून नमस्कार कर.
अखंड सौभाग्यवती भव. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय. या राघव गुरुजी, पूजेला सुरुवात करूया. बरं, घरातले सगळे हजर आहेत का पूजेला? नाही, माझी मुलगी दिसत नाही अजून. रमा कुठे आहे? रमा! ती तयार होते, येईल एवढ्यातच. डोंट शाउट. गुरुजी येईल, इतक्यात येईल. बर. काय कपडे घालून आली ही मुलगी. डोंट. सुंदर दिसते ती. छान आहे. You're looking good. Thank you, Mama. हे काय? अजून पूजा झाली नाही? आय वॉज होपिंग आतापर्यंत संपली सुद्धा असेल. नाही हो, आता आली का तुमची ज्येष्ठ कन्या? हो गुरुजी, आली. तिने पूजेचा पवित्र कलश तुमच्या देव्हाऱ्यातनं घेऊन यायचा आहे. ऐकलंस ना? जा देवघरातनं कलश घेऊन ये. डॅड, कम ऑन, मी? अरे ही असली का मग राजूला सांग ना. राजू,
गो. डॅडला जे काय हवंय ते पटकन घेऊन गो. थांबा. इतर कोणी तो कलश आणून चालणार नाही. घरातल्या ज्येष्ठ कन्येनेच तो आणायचा आहे. हा तोच ना. हो त्याच्यात आम्ही ओळखलंय त्याला. इथे तमाशा नको प्लीज.